नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही शुक्रवारपासून वैभव लक्ष्मी व्रत कसे सुरू करावे, पूजा मांडणी, नैवेद्य, आरती आणि उद्यापन कसे करावे या संदर्भातली सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। हे व्रत कोण करू शकतात? महिला असाल, पुरुष असाल, मुली मुलं असाल, इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे व्रत कोणीही करू शकतो। तुम्हाला जर हवं असेल तर अगदी 12 महिन्यासाठी, वर्षभरासाठी सुद्धा तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत करू शकता। बघा, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या असते। कोणाला आर्थिक तंगी असते, कोणाला कुटुंबाच्या कलहातून जात असतात, तर कोणी पैशाच्या संबंधित भरपूर अडचणी असतात। कोणी शिक्षणासाठी, कोणाला नोकरीसाठी, कोणाला जमिनीसाठी, कोणतेही असं असेल, कोणाला स्वतःचं घर व्हावं यासाठी वैभव लक्ष्मी व्रत खूप प्रभावशाली उपाय आहे। हे व्रत तुम्ही नक्की करा आणि तुमच्या समस्या संपवून टाका। खरंच सांगते, वैभव लक्ष्मी मातेचे व्रत आणि पूजा केल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची इच्छा पूर्णही होतेच होते। धनाशी संबंधित जर त्रास होत असेल, घरामध्ये त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी वास करत नसेल, कर्ज भरपूर झाला असेल, तर हे व्रत तुम्ही नक्की करायचं आहे। आता हे व्रत श्रावण महिन्यामध्ये कसं करायचं तर बघा, पूजा विधी कशी करायची तर बघा, नियम आणि सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे। तर हे व्रत महिला, पुरुष, कुमारिका कोणीही हे व्रत करू शकतं। असं काही नाही की हे व्रत पुरुष करू नये, मुली करू नये, असं काही नाही। या ग्रंथामध्ये कुठेही लिहिलेलं नाही आहे। सुख संपत्तीसाठी, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, अथांग वैभव आपल्या घरामध्ये प्राप्त करण्यासाठी अद्भुत चमत्कारी हा ग्रंथ आहे। आतापर्यंत सुद्धा मी वैभव लक्ष्मीचे बरेच असे व्रत करत आहे आणि आता सुद्धा माझं वैभव लक्ष्मी व्रत 11 शुक्रवारचं व्रत चालू आहे। तर पूजा मांडणी खूप सोपी आहे। बघा, या सगळ्या वस्तू आपल्या घरामध्येच असतात। कसं करायचं ही सगळी माहिती मी तुम्हाला देते, नियम पण सांगते। नियम फारसे काही नाहीत, पण महिलांना हे व्रत जे आहे ते तुम्ही तुमच्या घरामध्येच करा। एकाने व्रत केलं, बाकीच्यांनी पूजा केली तरी सुद्धा चालते। तुम्हाला काही अडचण असतील, आर्थिक अडचणी असतील, शारीरिक, मानसिक किंवा घरामध्ये आर्थिक अडचणीसाठी, तर तुम्ही हे व्रत नक्की करावे। खूप फलदायी हे व्रत आहे। ज्या व्यक्तीवरती कर्ज आहे किंवा कोणाकडून पैसे यायचे आहेत, पैशाच्या संबंधित समस्या असतील, तर हे व्रत अतिशय फलदायी आहे। ज्या व्यक्तीला संतान प्राप्तीच्या समस्या आहेत, नवरा बायकोचं भांडण आहे, असं काही असेल तर महिलांनो, 100% तुम्हाला याचं फळ नक्की मिळणार आहे। तर हे व्रत करताना फक्त तुमची श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट तर परमेश्वर नक्की देतो। भगवंत एवढं देतो की तुमची ओंजळ कमी पडेल। खरोखरच आपण महालक्ष्मी मातेचं व्रत केल्यानंतर लक्ष्मी माता आपल्याला भरभरून देते। जसे की फक्त हे व्रत करताना आपण श्रद्धेने, विश्वासाने व्रत करायला पाहिजे। कोणीतरी सांगितलं म्हणून तुम्ही हे व्रत कराल किंवा कोणी तुम्हाला असं करायला सांगितलं म्हणून कराल, तर असं करू नका। तुमच्या मनापासून, श्रद्धेने, अंतःकरणाने हे व्रत करा, तुम्हाला 100% रिझल्ट नक्की मिळतो। आता बघा, या संदर्भातली सगळी माहिती मी तुम्हाला, वैभव लक्ष्मी मातेची जी माहिती आहे, मी तुम्हाला सगळी माहिती देते आणि ही माहिती तुम्हाला ग्रंथामध्ये सुद्धा मिळेल। तुम्हाला कुठला व्हिडिओ बघण्याची गरज सुद्धा लागणार नाही। आता हे कसं करायचं तर बघा, सगळ्यांना काय असतं की कुठलंही व्रत आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला याचे नियम काय आहे ते सेवेपेक्षा जास्त लोक नियमांनाच घाबरतात। त्यामुळे कुठलंही टेन्शन न घेता वैभव लक्ष्मी माताचं व्रत नियम न पाहून वैभव लक्ष्मीचे व्रत श्रद्धायुक्त आणि शुद्ध अंतःकरणाने आणि प्रसन्नतेने करावं। ते करताना इतरांच्या कल्याणाची देखील भावना आपल्या मनामध्ये ठेवावी। स्त्री असो, पुरुष असो, कोणीही हे व्रत करू शकतो। सुवासिनी स्त्रियांनी हे देखील व्रत केलं तर फारसं चांगलं असतं। तसेच घरात सुवासिनी नसेल तर इतर कोणत्याही स्त्रीने किंवा कुमारिकेने हे व्रत केलं तरी देखील चालतं। हे व्रत करण्यासाठी शुक्रवारी सुरुवात करावी। तसेच श्रावण महिन्यामध्ये हे व्रत केले तर अतिशय फलदायी असतं। तुम्ही 5 शुक्रवार करा, 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवार हे व्रत मनाशी संकल्प करून ठरवावा।
21 पेक्षा जास्त तुम्ही शुक्रवार करू शकता. मग उद्यापन झाल्यानंतर संकल्प करून पुन्हा ते कंटिन्यू तुम्ही करता येतं. आता बघा, पूजा आपण मनोभावे करायची आहे, यासाठी गुरुजींची आवश्यकता नाही. तसेच पूजा विधी सगळं काही यामध्ये मी तुम्हाला सांगते. आपले व्रत सुरू झाल्यानंतर शुक्रवारी आपण कधी गावाला जाणे झाले, प्रवास करणे झाले तर शुक्रवारी तो सोडून द्यावा. सकाळी सकाळी ही देवपूजा करून घ्यायची. हे व्रत करू शकता. लक्ष्मी मातेची एकूण 8 चित्रे आहेत. या पुस्तकामध्ये 8 स्वरूपाला तुम्ही मनोभावे पूजा करण्यापूर्वी मातेला वंदन करावे, श्रीयंत्राला नमस्कार करावा. पुस्तकामध्ये जे श्रीयंत्र आहे त्याला नमस्कार करावा. नसेल श्रीयंत्र तर तुम्ही झेरॉक्स कॉपी काढून आणावी आणि त्याचा देखील पूजा केलं तरी चालतं. व्रताच्या दिवशी उपवास करावा. उपाशी राहू नये. उपवासाचे गोड पदार्थ किंवा तिखट खावे किंवा दूध, केळी, फलाहार घ्यावा. तिखट गोष्टी शक्यतो खाऊ नये. संध्याकाळी पूजा झाल्यानंतर उपवास सोडू शकता. तुम्ही श्रावणामध्ये कोणत्याही शुक्रवारी या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता आणि तिथे हे शुक्रवार तुम्ही 5 किंवा 11, 21 शुक्रवार हे व्रत केलं तरी सुद्धा चालेल. आणि 5 शुक्रवार तुम्ही व्रत करत असाल तर 5व्या शुक्रवारी तुम्हाला व्रताचे उद्यापन करायचे आहे. या व्रताला खूप काही नियम नाही आहेत. फक्त शुक्रवारच्या दिवशी घरामध्ये आपल्या नॉनव्हेज बनवू नका. घरातील मंडळींना शुक्रवारी तुम्ही बनवून पण देऊ नका, खाऊ पण देऊ नका. आपला स्वतःचा आपला तर विषयच येणार नाही. शुक्रवारच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन देखील करा. एखाद्या शुक्रवारी जर मासिक पाळी आली तर किंवा शुक्रवारी उपवास धरा आणि तो शुक्रवार आपल्या 5 शुक्रवार किंवा मध्ये शुक्रवार 11 शुक्रवारमध्ये तो काउंट करू नका. 21 शुक्रवारमध्ये काउंट करू नका. सेम तुम्ही जर कुठे गावाला वगैरे गेला, उपवास धरला, पण तेवढ्या शुक्रवारमध्ये तो काउंट करू नका. त्या शुक्रवारी जर तुम्हाला पूजा करायला जमलं नाही किंवा तुम्ही बाहेर कुठे गेला तर तो शुक्रवार तुम्हाला 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवारमध्ये ते तुम्हाला धरता येणार नाही. जर तुम्हाला सुतक आलं असेल तर उपवास धरायचा आहे, काउंट करायचा नाही. 5 शुक्रवार केलं तर 5व्या शुक्रवारी आपल्याला उद्यापन हे करायचं आहे. वैभव लक्ष्मी व्रत आपण एक वेळा जेवण करून देखील करू शकतो. तसं पण उपवास झेपत नसेल तर उपवास न करता तरी हे व्रत केलं तरी सुद्धा चालेल. फक्त या दिवशी जेवण जे करत आहात त्यामध्ये सात्विक असावं. त्यामध्ये कांदा, लसूण वापरायचा नाही. आणि उपवास वाढण्यासाठी पण जे काही स्वयंपाक बनवतो त्याच्यामध्ये आपण शक्यतो नैवेद्यासाठी जे जेवण बनवतो त्याच्यासाठी कांदा, लसूण आपल्याला वापरायचा नाही. शुक्रवारी तुम्ही या व्रताला सुरुवात करणार आहात त्या शुक्रवारी संकल्प करायचा आहे. संकल्प फक्त पहिल्या शुक्रवारीच करायचा असतो, परत आपल्याला संकल्प करायचा नसतो. हे व्रत तुम्ही जसं की स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न असेल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, पण तुमचे घराचे स्वप्न पूर्ण होत नाही, त्याच्यासाठी देखील तुम्ही संकल्पयुक्त करू शकता. तुमची जी कोणती इच्छा असेल तर त्यासाठी सुद्धा हे व्रत तुम्ही करू शकता. कोणतीच इच्छा नसेल तर माता लक्ष्मीची अशीच आपल्यावर कृपा कायम राहावी, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम वास्तव्य राहावं, यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. बाकी व्रताच्या दिवशी शक्य तितके कमी बोलावे, नामस्मरण करावे आणि मनामध्ये आपल्या शुद्धता ठेवावी. सगळ्या गोष्टी मनोभावे कराव्या. तर हे फक्त व्रताचे नियम आहे. आता पूजा कशी करायची ते बघा. वैभव लक्ष्मीचे जे पुस्तक आहे ते तुम्ही पूजेत ठेवावं. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे करून बसायचं आहे. तुमचं तोंड पूर्वेकडे येईल. पूजा करताना तसा तुमचा पाठ ठेवायचा आहे. फक्त घराच्या दक्षिण बाजूला पाठ ठेवू नका. वैभव लक्ष्मी व्रताची पूजा जी असते ती सायंकाळी प्रदोष काळामध्येच केली जाते. सूर्य मावळल्यानंतर म्हणजे प्रदोष काळ असतो. सूर्य मावळण्याच्या 45 मिनिटा अगोदर आणि सूर्य मावळल्यानंतर 45 मिनिटानंतर ही पूजा आपल्याला करायची असते. जर तुम्ही वर्किंग महिला असाल, संध्याकाळी तुम्हाला पूजा करणे शक्य नसेल तर तुम्ही सकाळी पूजा केली तरी सुद्धा चालू शकता किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधी पूजा तुम्ही करू शकता. पण उपवास मात्र रात्री सोडायचा आहे. पूजेसाठी तुमच्या घरात जिथे जागा आहे ती जागा तुम्ही स्वच्छ करून घ्या. त्यावर चौरंग ठेवा. पूजेसाठी पाट असेल तर पाट ठेवायचा आहे. चौरंग असेल तर चौरंग ठेवायचा आहे. त्या चौरंगावरती लाल कलरचं वस्त्र तुम्हाला अंथरून घ्यायचं आहे. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढून घ्यायची आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपण सर्वप्रथम दीपपूजनाने आणि रांगोळीने सुरुवात करून घ्यायचं आहे. त्या दिव्याचे पूजन करून घ्यायचं आहे. आता माता लक्ष्मीचा तुमच्याकडे जर कोणता छोटा मोठा फोटो असेल तो ठेवायचा आहे किंवा मूर्ती देखील असेल तर मूर्ती देखील तुम्ही ठेवू शकता. वैभव लक्ष्मी माताचं एक पुस्तक तिथे ठेवायचं आहे.
अजून एक तुम्हाला कथा वाचण्यासाठी घ्यायचं आहे. जे पुस्तक तुम्ही लक्ष्मी स्वरूप ठेवलेलं आहे किंवा त्यातून उचलून ते कथा वगैरे तुम्हाला त्यातली वाचायची नाही. जेव्हा आपण उजव्या साईडला 2 वेळेची खाऊची पानं ठेवायची, थोडंसं तांदूळ ठेवायचं, त्यावर ठेवायचा गणपती बाप्पा. बाप्पा स्वरूप एक सुपारी ठेवायची आहे. तुमच्याकडे देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालेल. सुरुवातीला गणपती बाप्पाचं पूजन करायचं. गणपती बाप्पा सुपारी किंवा गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घ्यायची, त्यावर गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा. अभिषेक झाल्यानंतर परत ती जागेवर ठेवायची आणि त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला किंवा सुपारीला आपण हळदी कुंकू दुर्वा अर्पण करायचं, लाल फूल अर्पण करायचं आणि गूळ साखरेचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. त्यानंतर आपण लक्ष्मीच्या फोटोची देखील तशीच पूजा करायची. थोडीशी तांदळाची रास टाकायची, त्यावर हळदी कुंकू वाहून त्यात एक पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवायचा आहे. त्यावर तांब्याच्या कळशावर कुंकुवाने खालून वर अशा 5 उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत. त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू, एखादं फूल, सुपारी, 1 रुपयाचं नाणं टाकून त्याच पाण्यावरती आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं ठेवा. त्यानंतर एक छोटीशी प्लेट ठेवायची आहे. त्याच्यावरती त्या प्लेटमध्ये तांदूळ टाकायचे आहे. त्या तांदळावर तुम्ही हळदी कुंकू सुद्धा अर्पण करायचं आहे. त्यावर एखादा सोन्याचा दागिना ठेवायचा आहे. कोणताही सोन्याचा दागिना असू द्या किंवा 1 रुपयाचं नाणं देखील ठेवलं तरी चालेल. आता बघा, लक्ष्मी स्वरूप ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्या आपण एका प्लेटमध्ये कवड्यात ठेवायच्या आहे. तांदूळामध्ये सुट्टे पैसे ठेवायचे आहेत. आपल्याला एका प्लेटमध्ये ते सुद्धा ठेवू शकतो. गजलक्ष्मी म्हणजेच आपल्या हत्ती आपल्या देवघरात असतील तर ते सुद्धा तुम्ही गजलक्ष्मी देवीच्या समोर तुम्ही ठेवू शकता. देवीच्या आवडीच्या ज्या काही गोष्टी आहेत, श्रीयंत्र सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्याच्यावरती कमळगट्ट्याची माळ सुद्धा तुम्ही ठेवू शकता. हे सगळं देवीच्या समोर ठेवायचं आहे. देवीला हळदी कुंकू वाहायचं आहे, गजरा वाहायचा आहे आणि नंतर एखादं लाल फूल त्या कळशाच्या वाटीमध्ये ठेवायचं. त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं ठेवायचं. थोडे पहिले अक्षता ठेवायची, त्याच्यावरती एक सुपारी, 1 रुपयाचा नाणं आणि त्याच्यावरती लाल फूल, हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करायची आहे. आणि नैवेद्यामध्ये आपल्याला खिरीचा प्रसाद दाखवायचा आहे. तुम्ही गोड किंवा खडीसाखर सुद्धा ठेवलं तरी चालेल, पण खिरीचाच प्रसाद तुम्ही दाखवावा, कारण लक्ष्मीला खीर खूप प्रिय आहे. आणि आपल्याला नैवेद्य दाखवून धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर जे आपण कथा वाचण्यासाठी वैभव लक्ष्मी मातेचं पुस्तक जे घेतलेलं आहे ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. सुरुवातीला त्याच्यामध्ये अष्टलक्ष्मी दिलेलं आहे, त्यांना सर्वांना नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपल्याला कथा वाचून घ्यायची आहे. कथा वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर मग आपण आसन हे सोडायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही श्रीसूक्त सुद्धा पठण करू शकता. 11 वेळा लक्ष्मी मातेचा मंत्र ओम जय माता लक्ष्मी असं तुम्ही 108 वेळा जप करावा. श्रीसूक्ताचं 16 वेळा पठण करावं. नंतर तुम्ही आसन सोडू शकता. त्याच्यानंतर आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. जो आपण देवीला नैवेद्य दाखवलेला, खीर म्हणून दाखवलेला आहे, तो प्रसाद म्हणून आपण सगळ्यांना घरात द्यायचा आणि नंतर आपण उपवास सोडायचा आहे. बघा, उद्यापनाच्या दिवशी सेम याच पद्धतीने पूजा करायची. उद्यापनाच्या वेळी 5 किंवा 7 कुमारिकेंना, सुवासिनींना बोलून कथा वाचायची असते आणि त्यानंतर सांगितल्याप्रमाणे त्यांना लक्ष्मी स्वरूप मान देऊन त्यांचा मान सन्मान हा करायचा असतो, सत्कार करायचा आणि त्यांना हळदी कुंकू द्यायचं. सुवासिनी असेल तर ओटी वगैरे तुम्हाला त्यांची भरायची आहे. ओटीमध्ये आवर्जून एखादा फळ देखील तुम्ही समावेश करू शकता. आणि हे वैभव लक्ष्मी माता व्रताचे पुस्तक सुद्धा तुम्ही भेट म्हणून द्यायचं आहे. याच्यासोबत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जेवण देखील बनवू शकता. साधं सिंपल जेवण, पूर्णावरणाचं किंवा साधं वरण भात भाजी चपाती खीर बनवली तरी चालेल, तरी सुद्धा चालतं. हेही शक्य नसेल तर तुम्ही चहा दूध महिलांना देऊ शकता. तर आपल्या इच्छेनुसार आपल्या यथाशक्ती तुम्हाला उद्यापन हे करायचं आहे. मात्र उद्यापन करताना तुम्हाला हे वैभव लक्ष्मी मातेचा एक प्रत नक्की द्यायची आहे. शेवटी पुन्हा एकदा माता लक्ष्मीला आपल्याला मनापासून नमस्कार करायचा आहे आणि जे काही तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती महालक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे आणि क्षमा याचना करायची आहे की आई, हे धनलक्ष्मी माता, मी तुझी साध्या भोळ्या मनाने तुझी पूजा केलेली आहे. तुम्ही सगळ्यांना मनापासून ज्यांची निर्धनांना धन द्या,
गोरगरिबांना अन्न द्या. जे कुमारिकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा. आणि जे तुमची मनापासून सेवा करतात, मनापासून तुमचे व्रत करतात, त्यांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करा. आणि आमच्या पण आयुष्यामध्ये, आमच्या घरामध्ये तुमचं सदैव लक्ष्मी मातेचा वास राहू द्या. तुमचा सदैव वास राहू द्या, अशी लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे. आणि आपण ही लक्ष्मी मातेला क्षमा याचना करून नंतर लक्ष्मी मातेला आपण नक्की ही प्रार्थना करायची आहे. तुम्हाला हे नक्की अनुभव येईल. सर्व ताईंना अनुभव आलेला आहे, त्यामुळे नक्की तुम्हाला सुद्धा अनुभव नक्की येईलच. तर या श्रावण महिन्यामध्ये पहिल्या शुक्रवारपासून तुम्ही हे व्रत करू शकता. तुम्हाला कधी असं वाटलं तर शुक्रवारी तुम्ही हे व्रत करू शकता. सांगितल्याप्रमाणे 21 किंवा 11 शुक्रवार तुम्ही करू शकता. आपल्याला हे वैभवलक्ष्मी व्रत करता येतं. श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे न चुकता या सांगितलेल्या सेवा नक्की करा. आणि छोट्या छोट्या या ज्या काही गोष्टी आहेत, खूप म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला फळ देऊन जातात. आपण कधी अडचणीमध्ये आहोत, दुःखामध्ये आहोत, तर लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती सदैव राहते. त्यामुळे आपण आयुष्यामध्ये वर्षातून एकदा तरी 5 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार नक्की केलं पाहिजे. आणि ज्या लोकांनी 11 शुक्रवार कोणाकोणाचे चालूच असतात, उपवास चालूच असतात, त्यांना आयुष्यामध्ये भरपूर काही असे अनुभव आलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुमचे काही कमेंट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. ही संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ. तर या शुक्रवारपासून वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताला कोण कोण सुरुवात करणार आहे? जे सुरुवात करणार आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला जय माता लक्ष्मी असे नक्की लिहा. तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी.